मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत. आणि आता आपण बघणार आहोत श्री शंभुलिंगेश्वर मंदिर, कर्नाटक. कर्नाटक मोहिमेमधील अमृतेश्वर मंदिर आपण बघितलं. आता आपण चाललोय कुंडगोल येथे. आता आलोय आपण शंभुलिंगेश्वर मंदिर. तर चला माझ्या बरोबर बघूया शंभुलिंगेश्वर मंदिर. आता आपण मंदिरात प्रवेश करतो. मंदिरात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूला देवड्या आहेत. जशा एखाद्या गडावर देवड्या असतात तसेच इथे तुम्ही जेव्हा मंदिरात प्रवेश करता तेव्हा देवड्या आहेत. आणि आता आपण गणपतीरायाचं दर्शन घेऊन आता आतमध्ये चाललोय बघायला मंदिर. कर्नाटकमधील मंदिरं म्हटलं की उंच गोपुर वगैरे असे असतात, पण हे मंदिर आहे हे पसरट आहे. प्रशस्त अशी बाजूला येथे सुद्धा जागा आहे. ह्या मंदिरातील सर्वात मोठं जे वैशिष्ट्य म्हणाल तर हे केलेलं कोरीवकाम. आता तुम्ही बघताय ना, शरभ आहे. शरभ म्हणजे मानव आणि पशु यांनी केलेलं एक काल्पनिक चित्र. संपूर्ण म्हणजे मंदिराच्या भोवती सगळ्या भिंतींवरती हेच शिल्पकाम केलेलं आहे. तुम्ही आता जे समोर बघताय ते हे शिल्प आहे की मंदिराचा भाग, हा भाग, हा मंदिराचा वरचा जो भाग आहे त्याचं सगळं नक्षीकाम आहे. आणि त्याच्याच वरती मूर्तीचं नक्षीकाम केलेलं आहे. ही समोर तुम्ही वरती बघा, मूर्ती पण बघताय, शरभ आहे. असं हे संपूर्ण म्हणजे संपूर्ण मंदिराला हे असं शिल्पकाम केलेलं आहे. अतिशय बारीक बारीक हे शिल्पकाम केलेलं आहे. तेच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हटलं की कर्नाटकमधील मंदिरं आहेत येथील नक्षीकाम अतिशय सुंदर आणि सुबक असं असतं. तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण संपूर्ण मंदिराला आधी फेरी मारणार आहोत. बघा तुम्ही कशा प्रकारे हे नक्षीकाम केलेलं तुम्हाला दिसतंय. हे बघा, आता लांबून हे मंदिर कसं दिसतंय बघा. समोर बघताय हे मगाशी तुम्हाला दाखवलं हे नक्षीकाम, त्याच्यावरती पण हे वरती नक्षीकाम दिसतंय. आणि आता हा मुख्य मंदिर जे तुम्ही समोर बघताय, मुख्य मंदिर, आणि तो गाभारा आहे तिथे. हा सगळा मंडपाचा भाग आहे. जो आता आपण बाहेरून बघताय तो सगळा मंडपाचा भाग आहे. आता परत हे दुसरं नक्षीकाम केलेलं आहे. आणि तुम्हाला मी मागे सुद्धा म्हटलं होतं की कर्नाटकमध्ये तसं म्हटलं तर तुम्ही गजलक्ष्मी मोठ्या प्रमाणात शिल्प तुम्हाला दिसतं. हे मी तुम्हाला प्रत्येक मंदिरावरती दाखवणार आहे. आणि अशा प्रकारचं सुद्धा नक्षीकाम बहुतेक मंदिरांमध्ये इथे आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप बारीक बारीक असं नक्षीकाम या मंदिरांवरती आहे. परत हा शरभ, मी परत एकदा सांगतो, शरभ म्हणजे मानव आणि पशु यांनी काल्पनिक केलेला हा एक प्राणी आहे. काही ठिकाणी झीज झालेली आहे. समोर बघा किती मोठंच्या मोठं प्रांगण आहे. माझ्या माहितीप्रमाणे शाळा असावी, ती भाषा मला काही कळत नाहीये. आणि असं हे मंदिर बंद होतं आणि त्यांनी आम्हाला उघडून दर्शन करण्यासाठी परवानगी दिली होती. आणि आता आपण दर्शन घेतोय शिवपिंडीचं. तुम्हीही घ्या. आज कर्नाटक मोहिमेमधील हे शिवमंदिर अतिशय सुंदर असं शिवमंदिर आहे. बाहेरून कलाकृती खूप छान केलेली आहे आणि शिवपिंड तर खूप छानच आहे.
बाहेर आल्यानंतर हे तुम्हाला दिसत आहेत, हे सर्व खांब आहेत, मंडप आहेत. ते किती आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत. अतिशय तुळतुळीत असं एकूण किती खांब आहेत मंडप आहे. येईल मी मोजतो, इकडचे तिकडचे. एकूण 46 खांब आहेत. आता आपण दर्शन घेतोय शिवपिंडीचं. परत पुजारी जे आहेत त्या पूजा करतायत. त्यांनी आम्हाला आरती दिली, आरती घेतली आम्ही. आल्यानंतर ते आम्हाला मंदिराच्या इतर भागाची माहिती सुद्धा देत होते. मंडपाची रचना तर अतिशय सुंदरच केलेली. ह्यात सुद्धा आर्किटेक्चरल महत्व आहेच. कोणत्या पद्धतीने बांधली आहेत, काय बांधली आहेत. फक्त या मंदिराचं एक वैशिष्ट्य काय होतं की खांब सगळे होते ते तुळतुळीत होतं. त्या खांबांवरती नक्षीकाम फार कमी केलं होतं. आता आपण बघा मंदिराच्या बाहेरच्या दिशेने चाललेलो आहोत. आपण येथून आतमध्ये आलो होतो, इथूनच आपण बाहेर जाणार आहोत. पण तत्पूर्वी आपण आता हे बघा काही शिल्प आहेत ती तुम्हाला दाखवतोय मी. आता हे नागाचं शिल्प आहे. हे मंदिर तुम्हाला बोललो त्याप्रमाणे आता आपण त्याला परत एक संपूर्ण राऊंड मारणार आहोत, फेरी मारणार आहोत. हे त्याचं शिखर. तसं म्हटलं तर आत्ता म्हणजे बाह्य स्वरूपात ह्याच्यावरती नक्षीकाम जे आहे ते फार कमी आहे. मग अशी जे खालच्या बाजूस जे होतं ते तुम्हाला मी दाखवलं. मंदिराला आपण संपूर्ण फेरी मारतोय आता. कशा प्रकारे हे मंदिर दिसते तुम्ही बघत असालच. जसं त्या बाजूला नक्षीकाम आहे तसंच ह्या बाजूला सुद्धा हे नक्षीकाम आहे, तुम्ही बघताय ते. मित्रांनो, आज दिवस दुसरा, 15 डिसेंबर 2024. आपण धारवाडला आलेलो आहोत. आज आपण इथे बँकेच्या इथे राहिलेलो होतो आणि आता आपण निघतोय. आता आज आपण खूप मंदिरं करणार आहोत. तर माझ्या टचमध्ये राहा, छावणीच्या टचमध्ये राहा आणि आज मंदिर आहे बघा.